नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, आजचे व्हिडिओचे टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण राजपत्र म्हणजेच गॅझेट कसे डाउनलोड करायचे किंवा त्याचे स्टेटस अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे हे कसे बघायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डेस्कटॉपवरती किंवा मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करायचं आहे आणि गुगल सर्च बारमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे DGPS गॅझेट एवढं टाकून आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे गॅझेटचं होम पेज आपल्या समोर येईल. त्यानंतर ते राजपत्र हा एक आपल्याला ऑप्शन बघायला मिळेल. त्यानंतर राजपत्र पहा आणि त्याच्या खाली राजपत्र स्थिती राजपत्र स्थिती यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि चेंज इन नेम यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर गॅझेट पब्लिकेशनचं हे होम पेज येईल. त्यानंतर इथे सिलेक्ट सर्व्हिसमध्ये आपल्याला कशामध्ये आपण बदल केला आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर माझ्या केसमध्ये मी चेंज इन नेम या सर्व्हिसला क्लिक करणार आहे आणि इथे आपला जो ॲप्लिकेशन ID आहे, जो रजिस्टर करते वेळेस आपल्याला ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे, तो ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकेशन ID मध्ये इथे टाकून घ्यायचा आहे आणि सिंपल सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर आपलं गॅझेट अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे ते आपल्याला इथे बघायला मिळेल. पहिल्या टॅबमध्ये बघू शकता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे. दुसऱ्या टॅबमध्ये ओल्ड नेम म्हणजे ज्यांचं आपण गॅझेट काढत आहे त्यांचं जुनं नाव काय आहे आणि नवीन नाव न्यू नेममध्ये नवीन नाव. त्यानंतर तिसरा जो टॅब आहे त्यामध्ये त्यांचा पूर्ण ॲड्रेस आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्या खाली बघा युअर ॲप्लिकेशन अप्रूव्ड बाय DGPS. युअर ॲप्लिकेशन अप्रूव्ड बाय DGPS असं आल्यानंतर तुम्ही 3 ते 4 दिवसानंतर येथे हे गॅझेट जे आहे, कधी कधी इथे व्ह्यू गॅझेट यावरती क्लिक होत नाही, तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही मित्रांनो. अप्रूव्ह मिळाल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर तुमचं गॅझेट इथून डाउनलोड होणार आहे. तर माझं अप्रूव्ह पण झालेलं आहे आणि 3 ते 4 दिवस पण होऊन गेलेले आहेत. तर मी इथे व्ह्यू गॅझेटला क्लिक करतो. व्ह्यू गॅझेटला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे PDF मध्ये गॅझेट जे आहे ते डाउनलोड होणार आहे मित्रांनो. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा ती PDF आपल्याला ओपन करायची आहे आणि या PDF मधील पहिलं पान आपल्याला प्रिंट करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपलं नाव आहे, जसे की समजा माझं नाव पहिल्याच पानावर जर असेल तर मला फक्त पहिलं पानाचीच प्रिंट लागणार आहे. आणि जर तुमचं नाव समजा इथे 10 नंबर पानावर जर असेल किंवा 123 पानावर असेल, समजा इथे तुमचं नाव आहे, तर पहिल्या पानाची एक प्रिंट काढायची आहे आणि ज्या पानावरती पेज नंबर 123 यावरती समजा तुमचं नाव असेल तर पेज नंबर 123 हे एक प्रिंट करून घ्यायचं आहे आणि जिथे तुमचं नाव आहे त्या नावाला हायलायटरने हायलाइट करून कस्टमरला द्यायचं आहे. तर मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.